संपूर्ण जग आज भारताकडे विश्वासार्ह, जबाबदार आणि लवचिक भागीदार म्हणून बघत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. संविधानाचं पुस्तक घेऊन मिरवणारे आज नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथं ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप होणार रवाना. भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच $15 अब्ज पर्यंत पोहोचेल. भारतासाठी नवा व्यवसाय ई व्हिसा करण्याचीही ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींनी केली घोषणा. फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या न्यायालयानं दिली मंजुरी. भारताच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश. युद्धबंदीचं उल्लंघन करत पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला. 17 स्थानिकांचा मृत्यू. प्रत्युत्तर देण्याचा अफगाणिस्तानचा पवित्रा. डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा. मात्र युक्रेनला क्षेपणास्त्र देण्यास अमेरिकेची टाळाटाळ. पुतीनसोबत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता. आरोग्यम धनसंपदेचा संदेश देणाऱ्या आणि समृद्धीचा सण धनत्रयोदशीनिमित्त आज घरोघरी पूजन. खरेदीचा उत्साह. आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक चिरागच्या जोडीची उपांत्य फेरीत धडक. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेबाहेर.